तर संत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करते. दरम्यान वारीच्या वाटेवर संत तुकोबारायांच्या पालखीचं जोरदार स्वागत केलं जात आहे. सराटी गावातील मुक्कामानंतर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखीनं अकलूजकडे प्रस्थान केलंय. पालखीच्या काही दिंड्या सराटीमध्ये काल दाखल झाल्या. त्या दरम्यानची दृश्य आपण बघू शकतो. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण सराटीमध्ये आहोत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील कित्येक वारकरी आता सराटीमध्ये प्रवेश करत आहेत. आपण बघू शकतो एक प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधून चालत येत आज खरं तर सराटी या गावामध्ये दाखल होतो आहे. प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये वारकऱ्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग घेतलाय. अगदी इंदापूर पासून ते सराटीपर्यंतचा प्रवास हा अत्यंत सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून, हाती पताका घेऊन, पावली खेळत, त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ करत हा सराटीपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आजचा मुक्काम हा सराटी या गावामध्ये असणार आहे आणि उद्या सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान होणार आहे. त्या निरास्नानासाठी कित्येक वारकरी हे आजच त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झाले. उद्या सराटीच्या परिसरातील, अकलूज परिसरातील किंबहुना सोलापूर जिल्ह्यातील प्रचंड मोठा वारकरी वर्ग, प्रचंड मोठा संत मांद्याला मानणारा अनुयायी वर्ग हा निरेकाठी एकत्र येत असतो, ज्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना होणारं निरेचं जे स्नान आहे ते स्नान, याची देही, याची डोळा आपल्याला पाहता यावं यासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती आसुसलेली असते. आपण जी